सम्यक क्रांती यूट्यूब माधव गायकवाड आपले स्वागत करीत आहे। येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होत आहे आणि सर्व आघाड्या सर्व पक्ष आपला प्रचार जोरदारपणे करत आहेत आणि प्रत्येक आघाड्यांनी प्रत्येक पक्षाने आपले जाहीरनामे प्रकाशित केलेले आहेत। तत्पूर्वी शिंदे सरकारने दिवाळीच्या अगोदरच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना चालू केली आणि 3 हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील केले। दिवाळीच्या मुहूर्तावर 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झाल्यामुळे महिला वर्ग खुश झालेला होता आणि त्याचा परिणाम की शिंदे सरकारला समस्त महिलांचे मतदान होईल अशा पद्धतीचे वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झाले होते। परंतु काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब व शरदचंद्र पवार साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महिलांना दर महिन्यास 3000 रुपये आम्ही देऊ अशा पद्धतीने त्यांनी घोषणा केलेली आहे। खुद्द काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये खटाखट जमा होणार अशा पद्धतीची घोषणा केल्यामुळे वातावरण बदली झालेलं आहे। कारण महिला वर्ग आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या बाजूने वळेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण की त्यांनी आणखी महिलांसाठी घोषणा केलेल्या आहेत। मोफत बस प्रवास असा देखील त्यांनी या ठिकाणी महिलांसाठी आश्वासन दिलेलं आहे। आपला जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे। त्यामुळे शिंदे सरकारचे प्रचाराच्या आघाडीमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये अग्रेसर वाटत होतं ते आता थोडे बॅकफूटला गेलेत असे वाटते। त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये म्हणजे कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जो पडला आणि त्याच्यामुळे शिंदे सरकारची नाचक्की झाली, तो एक विषय विरोधी पक्षांनी जोरदार लावून धरलेला आहे। त्याचप्रमाणे अरबी समुद्रात असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक इंदू मिलमध्ये होणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक याच्या संदर्भात देखील काहीच प्रगती झाली नाही। यावर देखील विरोधी पक्ष हे टीका करताना दिसतात। त्यामुळे वातावरण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे साहेब शरदचंद्र पवार साहेब व काँग्रेस यांच्या बाजूने झुकते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तरी या ठिकाणी प्रचाराचा जोर आपापल्या परीने सर्व आघाड्या या ठिकाणी करत आहेत। तरी मतदारांनी बाकी आपल्या मतदारसंघातील उमेदवारांचा अभ्यास करून आपण मतदारांनी चांगल्या उमेदवाराला म्हणजे शिकल्या सवरलेला उमेदवार असेल, उच्च शिक्षित उमेदवार असेल, तो गरीब असेल अशा नवख्या माणसाला देखील विधानसभेमध्ये पाठवायला पाहिजे, परिवर्तन करायला पाहिजे, बदल घडवायला पाहिजे अशा पद्धतीने देखील मतदार आता विचार करू लागले आहेत असे वाटते। तरी आपण 20 तारखेला मतदान हमखास करा अशी मी सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड यांच्या वतीने आपणास विनंती करतो। धन्यवाद।